नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये हे समोर जे सुंदर तोरण दिसत आहे ते कसं विणायचं हे आपण शिकणार आहोत। हे सगळं 2 सुयांवर विणलेलं आहे। हे 3 भागांमध्ये विणलेलं आहे। पहिल्यांदा ही पट्टी अखंड विणलेली आहे, त्यानंतर ही गुलाबाची फुलं विणलेली आहेत, पानं वेगळी विणलेली आहेत आणि नंतर हे सगळं एकमेकाला जोडलेलं आहे। हे विणण्यासाठी एकूण 135 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे। त्यापैकी ही गुलाबाची फुले विणण्यासाठी 25 ग्रॅम, पाने विणण्यासाठी 55 ग्रॅम आणि ही जी पट्टी आहे ती विणण्यासाठी 65 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे। शिल्लक राहिलेल्या लोकरीचा एक तुम्ही या प्रकारे उपयोग करू शकता। एकदम नवीन असा हा प्रकार आहे, दिसतोही खूप छान युनिक असा हा प्रकार आहे। सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिल्यांदा तोरणाची पट्टी विणायची आहे। यासाठी 6 नंबरच्या म्हणजेच 5 mm या सुया आहेत। जाडसर सुया घ्यायच्या आहेत आणि हा 4 प्लायचा जाडच धागा आहे। सुईवर 137 टाके घातलेले आहेत। 137 स्टिचेस कास्ट ऑन केलेले आहेत। ही सुरुवातीची ओळ आहे। पहिला टाका उलट विणायचा, त्यानंतर आत धागा घ्यायचा, म्हणजेच अशी सुईला आठी घ्यायची आहे। पुढचाही टाका उलट विणायचा आणि या उलट टाक्यावरून ही आठी घेतलेली आहे ती काढून टाकायची। याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे। प्रत्येक टाका विणताना आठी घ्यायची, टाका उलट विणायचा आणि ही आठी यावरनं काढून टाकायची। याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे। आठी घ्यायला विसरायचं नाहीये। यासाठी जास्त लांबीच्या सुया वापरायच्या आहेत, म्हणजे टाके सगळे त्याच्यावर मावतील। हे बघा, याप्रमाणे उलटच सगळी ओळ आहे, फक्त आत धागा घेऊन टाका उलट विणायचा याप्रमाणे आणि आठी घेतलेला टाका किंवा धागा त्या टाक्यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे। शेवटी पण आत धागा घ्यायचा, शेवटचा टाका उलट, हा आठी घेतलेला टाका उचलून टाकायचा। तर याप्रमाणे ही सुरुवातीची ओळ विणून झालेली आहे। इथून पुढे आपण 2 ओळींची विण घालणार आहोत। त्यासाठी आपल्याला हे 11 मार्कर्स लागतील। प्रत्येक ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका हा न विणता उचलून घ्यायचा आहे आणि शेवटचा टाका हा उलट विणायचा आहे। हे एजिंगचे टाके आहेत। प्रत्येक वेळी टाके मोजायला लागू नयेत आणि आपलं विणकाम करणं सोपं जावं यासाठी मार्करचा उपयोग करायचा आहे। ही पहिली ओळ 2 ओळींचीच ही विण आहे। पहिला उचलायचा, इथे एक मार्कर लावायचा, त्यानंतर आता 15 टाक्यांमध्ये विण ही अशी असणार आहे। पहिल्या एकाचे 2 करायचे, म्हणजेच एका टाक्यातून एक पुढून सुलट विणायचा, एक पाठीमागून सुलट विणायचा की एका टाक्याचे 2 होतात। त्यानंतर 4 टाके सुलट, 4 सुलट, त्यानंतर एक उचलायचा, एक सुलट विणायचा, हा उचललेला टाका एक सुलटवरून काढून टाकायचा, त्यानंतर 2चा 1 करायचा, पुन्हा 4 सुलट, एकाचे 2 आणि शेवटचा 1 सुलट। याप्रमाणे हे बरोबर 15 टाके झालेले आहेत। हे बघा, बरोबर हे 15 टाके आहेत। आता इथे मार्कर लावायचा। याप्रमाणे प्रत्येक 15 टाक्यानंतर मार्कर लावायचे आहेत। शेवटचा 1 टाका उरेपर्यंत हेच 15 टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत। पुन्हा एकदा बघूया। पहिल्या एकाचे 2 करायचे, त्यानंतर 4 सुलट, त्यानंतर एक उचलायचा,
एक सुलट विणायचा, हा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा, 2 चा 1, 4 सुलट, एकाचे 2, शेवटी पुन्हा एक सुलट. पुन्हा दुसरा मार्कर लावायचा. याप्रमाणे हे विणकाम चालू ठेवायचं आहे. शेवटचा एक टाका उरेपर्यंत हेच 15 टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहे. प्रत्येक 15 टाक्यानंतर एक एक मार्कर लावत जायचंय. शेवटी बरोबर 15 टाके राहिलेले आहेत आणि हा एजिंगचा, तर तेही याचप्रमाणे विणायचे. पहिल्या एकाचे 2 करायचे, 4 सुलट, एक उचलायचा, एक सुलट विणायचा, उचललेला टाका एक वरून काढून टाकायचा, 2 चा 1, पुन्हा 4 सुलट, एकाचे 2, एक सुलट, बरोबर शेवटचा मार्कर इथे आलेला आहे आणि शेवटचा हा एजिंगचा आहे, हा नेहमी उलट विणायचा आहे. तर याप्रमाणे ही पहिली ओळ झालेली आहे आपली. दुसरी ओळ ही उलट बाजूची ओळ असणार आहे, खूप सोपी असणार आहे. पहिला उचलून घ्यायचा. आता या ओळीला मार्कर आहे असे रिप्लेस करत जायचं आहे. त्यानंतर शेवटचा एक टाका उरेपर्यंत सगळी ओळ ही उलट विणायची आहे. सगळे टाके उलट विणायचे. ही दुसरी ओळ सगळी उलट विणून पूर्ण झालेली आहे. शेवटचा टाकाही उलटच येईल. आता दुसरा कलर लावायचा आहे. तर दुसरा कलर हा सुलट बाजूनेच लावायचा आहे. आपल्याला हवा तो कलर घ्यायचा. याच 2 ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत. हा धागा जो आहे तो इथे एवढासा असा कट करून टाकायचा, जास्त मोठा कट करायचा नाही. कलर हा दुसऱ्या टाक्यापासून लावायचा. त्याचं कारण असं, पहिला आपण विणत नाही, नुसता उचलून घेतो. याप्रमाणे हा नुसता उचलून घ्यायचा. आता ह्या दुसऱ्या टाक्यापासून कलर लावायचा आहे. तर आपण या एका टाक्याचे 2 करतो, तर ते याप्रमाणे, हा पहिला झाला आणि त्याच टाक्यातून पाठीमागून पुन्हा एक विणायचा याप्रमाणे. आणि हे झाल्यानंतर ह्या दोन्हीची इथे अशी एक गाठ घालून टाकायची. तर हे एकाचे 2 झाले. त्यानंतर 4 सुलट, त्यानंतर एक उचलायचा, एक सुलट विणायचा, उचललेला टाका यावरून काढून टाकायचा, 2 चा 1, पुन्हा 4 सुलट, एकाचे 2, शेवटचा 1 सुलट. याप्रमाणे हे विणकाम चालू ठेवायचं आहे. तर आता हा जो रेड लावलेला आहे या कलरने एकूण 6 ओळी आपण घालून घेऊया. आता ही पहिली ओळ सुरू केलेली आहे, ही धरून एकूण 6 ओळी या रेड कलरने घालायच्या आहेत. तर त्या आपण घालून घेऊया. हे पहा, ह्या रेडच्या 6 ओळी घालून झालेल्या आहेत. तर यानंतर पुन्हा व्हाईट जोडायचा आहे आणि त्याने 2 ओळी घालायच्या. त्यानंतर पुन्हा रेडने 6 ओळी घालायच्या आणि मग थांबायचं आहे. तर व्हाईटच्या 2 आणि रेडच्या 6 अशा 8 ओळी एकूण घालायच्या आहेत. त्या घालून घेऊया आपण आणि मग टाके बंद करायचे आहेत. हे पहा, 2 ओळी आणि हा 6 ओळी विणून झालेल्या आहेत. 3.5 इंच इतकी पट्टी झालेली आहे. जर तुम्ही वेगळ्या सुया आणखीन लोकर वापरली तर साधारण माहिती असावं यासाठी हे साधारण 3.5 इंच इतका आहे. तर टाके याप्रमाणे बंद करायचे. पहिला उचलायचा, आत धागा घ्यायचा, त्याच्या पुढचा विणायचा आणि हे पाठीमागचे जे 2 आहेत त्यातला एक हा अटी घेतलेला आहे तो यावरून असा काढून टाकायचा याप्रमाणे. पुन्हा आत धागा घ्यायचा, पुढचा टाका सुलट विणायचा, त्यावरनं हे 2ही टाके काढून टाकायचे. याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत. हे फार
घट्ट असं बंद करायचं नाही आहे, तर सैलसरच टाके बंद करायचे आहेत. प्रत्येक पुढचा टाका विणताना आत धागा घेऊन विणायचा आणि पाठीमागचे दोनही टाके त्यावरनं काढून टाकायचे. हे बघा, हे याप्रमाणे इथे येत जाईल. याप्रमाणे पूर्ण सगळे टाके आपण बंद करून घेऊया. हे पहा, सगळे टाके बंद झालेले आहेत. आता अशी सुई काढून घ्यायची. इथे छोटासाच धागा असा कट करायचा आहे. हा कट केलेला धागा ह्या शेवटच्या टाक्यातून काढला की हा टाका बंद होऊन जातो. हे बघा, आपली अशी ही पट्टी तयार झालेली आहे. ही थोडीशी वेगळ्या प्रकारची अशी पट्टी आहे. आता याची पानं आणि फुलं याला कशी करायची हे आपण बघूया. आता तोरणासाठी पानं विणायची आहेत, तर यासाठी 10 नंबरच्या सुया घेतलेल्या आहेत, म्हणजेच 3.25 mm आणि हा नेहमीप्रमाणे 4 प्लायचा धागा आहे. याच्यासाठी तसंही कुठलंही लोकरीचं आणि सुयांचं मोजमाप नाही आहे. तर सुईवर 10 टाके घातलेले आहेत. हे 10 टाके सुलट विणायचे. हे 10 टाके एकदा सुलट विणल्यानंतर आता 9 टाके वाढवायचे आहेत. तर याप्रमाणे वाढवायचे. हा पहिला टाका आणि दुसरा टाका, त्याच्यामधून सुई घालायची आणि अशी काढायची. याप्रमाणे एकूण 9 टाके घालायचे आहेत. त्याच्या पुढे एकूण 9 टाके वाढवले. पहिले 10 आणि हे 9 असे सुईवर आता 19 टाके आहेत. हे सगळे टाके सुलट विणायचे. कोणीच टाके आहेत. पहिली ओळ याप्रमाणे पहिल्या एका टाक्याचे 2 करायचे, म्हणजेच या टाक्यातून एकदा पुढून विणायचं आणि त्याच टाक्यातून एकदा पाठीमागून विणायचं की एकाचे 2 होतात. हे बघा, एकाचे 2 झाले. त्यानंतर 7 टाके सुलट. सात सुलट. त्यानंतर हे 2 एकदम उचलून घ्यायचे सुलटप्रमाणे. हे बघा, त्यासाठी पाठीमागच्या टाक्यातून आणि पुढच्या टाक्यातून एकाच वेळी सुई अशी घालायची एकदम. याप्रमाणे हे 2 टाके उचलून घेतले. त्यानंतर एक सुलट विणायचा. एक सुलट जो विणलेला आहे त्याच्यावरून हे 2 टाके हळूवारपणे असे काढून टाकायचे. हे बघा, याप्रमाणे. त्यानंतर पुन्हा 7 टाके सुलट. सात टाके सुलट. हा जो शेवटचा एक आहे त्याचे पुन्हा एकाचे 2 करायचे. एक पुढून विणायचा, त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणायचा. याप्रमाणे पहिली ओळ पूर्ण झाली. दुसरी ओळ सगळी उलट विणायची आहे. सगळे टाके उलट विणायचे. आता टाके थोडे सैल होत जातात, त्यामुळे विणायला अगदी सोपं जातं. दुसरी ओळ पूर्ण झाली. विषम ओळी या सुलट बाजूला असणार आहेत. तिसरी ओळ 9 टाके उलट विणायचे. हे 9 टाके झालेले आहेत. त्यानंतर एक सुलट आणि पुन्हा 9 उलट. 7, 8 आणि 9. तिसरी ओळ पूर्ण झाली. चौथी आणि शेवटची ओळ ही उलट बाजूला असणार आहे. ती याप्रमाणे 9 टाके सुलट विणायचे. 7, 8 आणि 9. त्यानंतर हा एक टाका जो आहे तो उलट विणायचा.
पुन्हा राहिलेले 9 टाके सगळे सुलट विणायचे। या 4 ओळी पूर्ण झाल्यानंतर हे याप्रमाणे दिसणार आहे। ह्या ज्या खालच्या ओळी आहेत त्या आता लक्षात घ्यायच्या नाही, तर आत्ता दाखवलेल्या ज्या 4 ओळी आहेत त्या आणखीन 3 वेळा विणून घ्यायच्या आहेत। याचप्रमाणे पहिली ओळ ही सुलट बाजूला सुरू होते, ही सुलट बाजूच आहे, तर एकूण 3 वेळा या 4 ओळी विणल्यानंतर 12 ओळी होतात, तर त्या 12 ओळी आपण विणून घेऊया। हे पहा, 4 ओळीचा जो पॅटर्न होता तो 3 वेळा घालायचा होता, म्हणजेच एकूण 4 वेळा हा 4 ओळीचा पॅटर्न घातलेला आहे। एकूण 16 ओळी केलेल्या आहेत। हे बघा, तर हा ओळखायचा कसा? हे जे असे सेक्शन्स दिसतात तो एक सेक्शन हा 4 ओळींचा आहे, तर 1 2 3 4 याप्रमाणे आतापर्यंतचं विणकाम हे याप्रमाणे दिसणार आहे। आता इथून पुढे 4 ओळी पुन्हा नवीन प्रकारे विणायच्या आहेत, तर त्यातली पहिली ओळ अर्थात सुलट बाजूला 8 टाके सुलट विणायचे। 7 8 पुन्हा हे मधले 2 टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे, पुढचा टाका सुलट विणायचा। हे उचललेले टाके यावरून काढून टाकायचे, शेवटचे पुन्हा 8 आहेत ते सुलट। पहिली ओळ झाली। दुसरी ओळ उलट बाजूला सगळी उलट विणायची आहे। आता सुईवर 17 टाके आहेत। तिसरी ओळ सुलट बाजूला 8 टाके उलट, 8 टाके उलट झाले। त्यानंतर हा मधला टाका सुलट विणायचा, पुन्हा सगळे 8 टाके जे शेवटचे आहेत ते उलट विणायचे। ही तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी ओळ 8 सुलट विणायचे, उलट बाजूची ओळ आहे ही। 8 टाके सुलट, 1 उलट, शेवटचे 8 पुन्हा सुलट। हे बघा, याप्रमाणे ह्या 4 ओळी करत असताना पहिल्या ओळीला 2 टाके कमी होत आहेत, त्यानंतरच्या 3 ओळींमध्ये टाके कमी होत नाही आहेत, तर इथून पुढे 4 ओळींमध्ये 2-2 टाके कमी होत जाणार आहेत। सुईवर 17 टाके आहेत। आत्ता ज्या केल्या 4 ओळी त्याच आणखीन 3 वेळा करायच्या आहेत, तर प्रत्येक पहिल्या ओळीला 2-2 टाके कमी होत जातात। तर आता पुन्हा ही पहिली ओळ आपण रिपीट करत आहोत। यावेळी 7 टाके सुलट येतील, 7, त्यानंतर 2 उचलून घ्यायचे, पुन्हा 1 सुलट विणायचा, उचललेले 2 यावरून काढून टाकायचे, शेवटचे 7 सुलट। ही पहिली ओळ। या ओळीला पुन्हा 2 टाके कमी झालेले आहेत। आता सुईवर 15 टाके असणार आहेत। पाठीमागच्या 3 ओळी मात्र आहेत त्याप्रमाणे करायच्या, ज्याप्रमाणे दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे। पाठीमागची ओळ सगळी उलटच विणतो आपण। ही उलट ओळ, दुसरी, तिसरी ओळ 7 टाके उलट, मधला सुलट, पुन्हा सगळे उलट। चौथी ओळ 7 सुलट, मधला टाका उलट, 1 उलट, पुन्हा 7 सुलट। हा 4 ओळीचा पॅटर्न पुन्हा पूर्ण झालेला आहे। पुन्हा याच 4 ओळी रिपीट करायच्या। पहिली ओळ याचप्रमाणे, तर आता 6 टाके सुलट, 2 उचलून घ्यायचे, 1 सुलट, त्यावरून 2 हे काढून टाकायचे, शेवटचे 6 पुन्हा सुलट। तर याच्यानंतरच्या 3 ओळी ज्या आहेत त्या आपण करून घेऊया, ज्याप्रमाणे दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे। 3 ओळी झालेल्या आहेत। पुन्हा पहिली ओळ, या ओळीला 5 टाके सुलट विणायचे, 5, 2 उचलून घ्यायचे, 1 सुलट विणायचा, हे 2 टाके पुन्हा यावरनं काढून टाकायचे, शेवटचे 5 पुन्हा सुलट। दुसरी ओळ सगळी उलट। आता सुईवर 11 टाके आहेत। तिसरी ओळ 5 टाके उलट, 1 सुलट, मधला टाका हा, पुन्हा 5 उलट। ही तिसरी ओळ झाली। इथेपासून आपण टाके कमी करायला सुरुवात केलेली आहे, तर त्यातला हा चौथा पॅटर्न आहे। तर या चौथ्या ओळीला ही उलट बाजू आहे, इथेही टाकामध्ये कमी करायचा आहे, तर याप्रमाणे 4 टाके सुलट,
4 टाके सुलट, आत धागा घ्यायचा। आता हे 2 जे आहेत मधले ते उचलून घ्यायचे आहेत, पण ते या बाजूने उचलून घ्यायचे। तर ते कसे उचलून घ्यायचे? उलटप्रमाणे उचलून घ्यायचे आहेत। तर हे जे 2 टाके आहेत ते असे थोडे सैल करून घ्यायचे। ही सुई या बाजूने अशी घालायची। पुन्हा एकदा बघूया। धागा आत घेतलेला आहे, हे 2 टाके या बाजूने सैल करून घ्यायचे आणि सुई अशी न घालता या बाजूने अशी घालायची। हे बघा, याप्रमाणे त्याच्या पुढचा टाका उलट विणायचा। हे 2 टाके जे आहेत ते यावरून काढून टाकायचे। ही उलट बाजू आहे। पुन्हा धागा बाहेर, शेवटचे 4 सुलट। ही चौथी ओळ पूर्ण झालेली आहे। तर या शेवटच्या पॅटर्नमध्ये पहिल्या ओळीला 2 टाके आणि शेवटच्या चौथ्या ओळीला 2 टाके कमी केलेले आहेत। आता सुईवर 9 टाके आहेत, याप्रमाणे विणायचं आहे। 3 टाके सुलट, पुन्हा हा पहिली ओळच रिपीट करायची। 3 टाके सुलट, 2 उचलून घ्यायचे, 1 सुलट, हे जे 2 आहेत ते यावरून काढून टाकायचे। सुलट बाजू आहे अर्थात ही। पुन्हा 3 सुलट, पहिली ओळ झाली। आता सुईवर 7 टाके आहेत, दुसरी ओळ सगळे उलट, सगळे टाके उलट विणायचे। तिसरी ओळ सुलट बाजूला, 3 टाके उलट, एक सुलट, पुन्हा 3 उलट, तिसरी ओळ झाली। चौथ्या ओळीला पुन्हा इथे 2 टाके कमी करायचे आहेत, तर 2 सुलट, चौथी ओळ ही 2 सुलट, धागा आत घ्यायचा, पुन्हा हे 2 टाके पाठीमागून याप्रमाणे उचलून घ्यायचे। पुढचा उलट, हे जे 2 आहेत ते या उलटवरून काढून टाकायचे। धागा बाहेर, शेवटचे 2 सुलट। ही चौथी ओळ पूर्ण झाली। याही ओळीला आपण 2 टाके कमी केलेले आहेत। आता सुईवर 5 टाके आहेत, त्याच्या पुढची ओळ 1 सुलट, 2 उचलायचे, 1 सुलट, उचललेले 2 या 1 वरून काढून टाकायचे, शेवटचा 1 सुलट। सुईवर आता 3 टाके राहिलेले आहेत, त्यानंतरची ओळ हे 3ही टाके उलट विणायचे आणि आता शेवटची ओळ टाके बंद करायचे। तर याप्रमाणे करायचे। हे 2 आहेत ते असे उचलून घ्यायचे, 1 सुलट विणायचा, हे 2 टाके यावरनं काढून टाकायचे। हे बघा, इथे टीप अशी आहे की हे आपलं बरोबर विणकाम झालेलं आहे हे ओळखण्यासाठी हे जे सेक्शन्स आहेत ते मोजायचे। तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, 10 एकूण झाले की आपण व्यवस्थित विणलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं। इथे अगदी छोटासा धागा असा इथे कट करायचा आणि हा धागा या टाक्यातून काढला की हा टाका असा बंद होऊन जातो। हे बघा, पूर्ण आपलं पान तयार झालेलं आहे। याप्रमाणे 9 पाने आपल्याला लागणार आहे। सुलट बाजू ओळखू येते, हे बघा, ही मधली जी शीर असते पानाची ती व्यवस्थित दिसते, पाठीमागच्या बाजूने दिसत नाही, तर ही सुलट बाजू असणार आहे। हे जे राहिलेले धागे आहे ते सगळ्या पानांचे याप्रमाणे असे लपवून टाकायचे आत की जेणेकरून ते दिसणार नाहीत। हे बघा, याप्रमाणे हा इथे कापून टाकायचा। त्याचप्रमाणे हा जो खालचा धागा आहे तोही या साईडच्या टाक्यांमध्ये लपवून टाकायचा, म्हणजे ते दिसून येणार नाहीत। हे बघा, तर याप्रमाणे एकूण 9 पाने तयार करून घ्यायची आहेत। तर ती आपण विणून घेऊया। यासाठी काही फुलं विणायची आहेत,
तर ही गुलाबाची फुलं विणणार आहोत आपण, तर ती कशी विणायची हे बघूया। याच्यासाठी थोड्या जाडसर सुया घेतल्यात म्हणजे ते फूल मोठं दिसेल। तर या 8 नंबरच्या म्हणजे 4 mm सुया आहेत आणि 4 प्लायचा धागा आहे। याच्यासाठी सुद्धा काही स्पेसिफिक सुयांचं वगैरे माप नाही आहे, पण थोड्याशा जाडसर सुया घ्यायच्या आहेत इतकंच। सुईवर 10 टाके घातलेले आहेत। पहिली सगळी ओळ सुलट करायची, 10 टाके सुलट विणले। दुसरी ओळ सगळे टाके उलट विणायचे। तिसऱ्या ओळीला प्रत्येकी एका टाक्याचे 2 टाके करायचे। तर ते याप्रमाणे एक पहिल्यांदा सुलट विणायचा, त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणायचा की एका टाक्याचे 2 होतात हे बघा। याप्रमाणे प्रत्येक टाक्यामध्ये विणायचे आहेत म्हणजे एका टाक्याचे 2 होतील। तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे। सुईवर आता 20 टाके झालेले आहेत। चौथी ओळ सगळी उलट विणायची। चौथी ओळ उलट विणून झालेली आहे। पाचव्या ओळीला पुन्हा एका टाक्याचे 2 करायचे, अशी पूर्ण ओळ विणायची आहे। प्रत्येकी एकाचे 2 करायचे, एक पुढून विणायचा, त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणायचा। पाचवी ओळ पूर्ण झाली। सुईवर 20 टाके होते, आता सुईवर 40 टाके झालेले आहेत। या 40 टाक्यांवर 40 टाके केल्यानंतरची ही उलट ओळ, त्यानंतर एक ओळ सुलट आणि एक ओळ पुन्हा उलट, याप्रमाणे 3 ओळी आपण विणून घेऊया। हे पहा 3 ओळी विणून झालेले आहेत। आता टाके बंद करायचे आहेत। ही सुलट बाजूच आहे, तर पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे। सगळे टाके बंद झालेले आहेत। इथे शिवण्यासाठी म्हणून इतका धागा कट करायचा। हा कट केलेला धागा हा शेवटच्या टाक्यातून काढायचा की सगळे टाके बंद होऊन झालेले आहेत। हे याप्रमाणे दिसणार आहे। आता याचं फूल कसं शिवायचं ते बघूया आपण। तर ही सुलट बाजू आहे, ही सुलट बाजू अशी बाहेर करायची म्हणजे ही उलट बाजू आहे आणि या बाजूने हे असं रोल करायला सुरुवात करायची आहे। हे बघा, जेवढं जवळ करता येईल तेवढं करायचं। हे बघा, याप्रमाणे पुन्हा एकदा बघूया। या बाजूने असं आत हे रोल करायला सुरुवात करायची किंवा गुंडाळायला सुरुवात करायची। जेवढं घट्ट गुंडाळता येईल तेवढं करायचं। हे बघा, याप्रमाणे हा धागा आपण सोडलेलाच आहे टाके बंद करताना, तोच घ्यायचा आणि हे बघा, हे जे टोक आहे तिथून पहिल्यांदा सुई अशी इथून अशी आतमधून काढायची। हे बघा, हे टोक आहे तिथून बरोबर मधून अशी काढायची याप्रमाणे। आणि आता इथे असे एक 4-6 टाके घालून घ्यायचे त्याने, म्हणजे जेणेकरून हे जे गुंडाळलेलं आहे फूल ते व्यवस्थित जिथल्या तिथे राहील। हे बघा, हे बघा, जरासे असे इकडे तिकडे घालायचे। हे बघा, याप्रमाणे खालून अशी बरोबर इथे मध्ये घालायची सुई आणि एक 4 बाजूला 4 टाके घाले की हे अगदी व्यवस्थित तयार होतो फूल। शेवटी मात्र हे असे इथून घेतल्यानंतर पुन्हा एकदा बरोबर याच्यामधून आणि याच्यामधून अशी काढायची सुई। हे जे आहे पाठीमागचं त्याच्याबरोबर अशी मधून काढायची की हे आपलं फूल तयार झालेलं आहे। तर याप्रमाणे एकूण 8 फुलं तयार करून घ्यायची आहेत। तर पानं तयार केलेली असणार आहेत, फुलंही तयार होतील। हे असं अडकवण्यासाठी विणायचं आहे, तर ते अगदी सोप्या पद्धतीने विणायचे। हे बघा,
इथे अशी गाठ घालून घ्यायची, कुठल्याही कलरने कुठल्याही धाग्याने करायचं हे बघा। आणि इथे एक गाठ घालायची पुन्हा, म्हणजे ही घट्ट बसेल। असा बोटाला वेढा द्यायचा आणि यामध्ये हा टाका अडकवायचा। दुसऱ्या सुईने हा जो पहिला टाका आहे तो यावरून काढून टाकायचा। एक, दुसरा, 2, 3, 4, 5, 6 आणि 7। बरोबर 7 टाके बंद झाले की सुई काढून घ्यायची आहे आणि हा इथे एवढासा असा धागा कट करायचा। हा कट केलेला धागा या टाक्यातनं काढला की हाही टाका बंद होऊन जाईल। हे असे सोप्या पद्धतीने हे असे विणून घ्यायचे आहे। तर हे एकूण 11 विणून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे। त्याप्रमाणे हे फुलं आणि पानं अशी सगळी तयार करून घ्यायची आणि मग फक्त जी आपण विणलेली पट्टी आहे त्याला ती कशी जोडायची ते आता बघूया। हे पहा, 8 फुलं, 9 पानं आणि अडकवण्यासाठी आहेत ते एकूण 10 विणून झालेले आहेत। तर आता हे या पट्टीला कसे जोडायचे ते पाहूया। ही अशी नागमोड आहे, तर जिथे वर आलेली आहे तिथे बरोबर हे अडकवण्यासाठी असं जोडायचं आहे। तर पहिल्यांदा या दोन्हीची अशी गाठ घालून घ्यायची, जिथपर्यंत टाके आहेत तिथपर्यंत। जिथे ही नागमोड अशी वर आलेली आहे तिथे हे लावायचे आहेत। हे बघा, याप्रमाणे इथे बरोबर मध्य दिसतो स्पष्ट। हे असं ओवायचं आहे दोनही धागे यामध्ये आणि इथून असं हे बाहेर काढायचं। हे असं दिसतं इथे बरोबर। आता हे यातून पुन्हा एकदा काढून घ्यायचे, पुन्हा इथूनच असे खाली घालायचे। हे बघा, याप्रमाणे इथे 1-2 गाठी घालून टाकायच्या। हे बघा, तर याप्रमाणे असे सगळे जिथे ही वरची टोकं आलेली आहेत तिथे लावून घ्यायचं आहे। हे शेवटचं टोक आहे तिथेही याचप्रमाणे जोडायचं आहे अगदी साईडला। हे बघा, याप्रमाणे पुन्हा हे यातनं काढायचं। पण इथे लपवून टाकायचे असे। हे सगळं शेवटचं काम करावं लागतं। हे बघा, याप्रमाणे हे सगळे असे लावून घ्यायचे। हे असं व्यवस्थित अडकवलं की हे व्यवस्थित होतं। पहिल्यांदा फुलं लावून घ्यायची, हा धागा खालचा आहे तोच घ्यायचा आणि ही तुम्हाला दिसत असेल नागमोड, ही जिथे हे आपण वरचं अडकवायचं लावलेलं आहे त्याच्या बरोबर इथे असं हे मध्ये लावायचं। हे बघा, याप्रमाणे हे असं ओवून घ्यायचं। जिथे हे व्हाईट टाके संपतायत तिथून ते असं खाली ओढायचं। हे बघा, थोडक्यात सगळीकडे एकसारखं येण्यासाठी ती एक खूण असेल। हे बघा, याप्रमाणे हे असं ओढून घ्यायचं इथे आणि पाठीमागच्या बाजूने इथे हे असं शिवायचं आहे टाके घालून। हे बघा, हे इथे असं घट्ट बसेल असं बघायचं। ह्या इथे पुन्हा आत धागा घेऊन ह्या इथून असा याप्रमाणे घ्यायचा आहे धागा आणि हे असं ओढायचं आणि पुन्हा तिथूनच आत घालायचा की ते जास्त घट्ट बसेल। हे बघा, व्यवस्थित बसेल याप्रमाणे। आणि ते झाल्यानंतर इथे अशा 1-2-3 गाठी घालून घ्यायच्या। हा जो धागा आहे तो इथेच असा लपवून टाकायचा खालीवर असा।
शक्यतो कट करायचा नाही आहे हा धागा। हे बघा बरोबर इथे असं हे फूल आपण शिवलेलं आहे। याप्रमाणे जिथे जिथे हे अडकवायचं केलेलं आहे तिथे बरोबर अशी फुलं ही जोडून घ्यायची आहेत सगळी। आता पानं कशी जोडायची बघूया। पानासाठी पण हा येलोच कलर घेतलेला आहे, आपल्या आवडीप्रमाणे कुठलाही घ्यायचा। 2 पदर घ्यायचा पानासाठी। तर पानाची ही जी राईट साइड किंवा सुलट बाजू आहे ती ओळखू येते। ही मधली जी रेष आहे ती व्यवस्थित दिसते, हे बघा। तर ती बाजू वर करायची आणि जिथे ही नागमोड जी आहे ती जिथे खाली आलेली आहे ही वरती आहे, या फुलाच्या खाली आहे ती, ही अशी वर आहे आणि ही खाली आहे। या टोकाला हे जोडायचं आहे याप्रमाणे। जिथे फूल आहे त्याच्या खाली न जोडता जिथे तोरणाची ही बाजू खाली आलेली आहे तिथे जोडायची आहे। हे बघा ही नागमोड तुम्हाला दिसत असेल, इथे खाली आहे आणि इथे वर आहे। तर जिथे खाली आलेली बाजू आहे तिथे जोडायचं। पहिल्यांदा इथून असं हे घ्यायचं आहे ओवून, हे जे बरोबर मध्य दिसतो याचा, त्याच्या बरोबर हे असं मध्ये घालायचं, हे बघा। आणि हे याप्रमाणे असं इथे शिवायचं। पुन्हा तिथूनच काढायचं, इथे पुन्हा इथून असं आतमध्ये घालायचं। हे बघा याप्रमाणे हे असं इथे शिवायचं आहे। असं हँग होईल। हे झाल्यानंतर 2 टाके इथे घातले की इथे अशा 1-2 गाठी घालून घ्यायच्या की ते हलणार नाही। हा जो मोठा धागा आहे तो इथे असा कट करून टाकायचा, पान इथे असं जोडलेलं राहील, हे बघा। त्याप्रमाणे सगळी पानं जोडून घ्यायची आहेत। हे जे जास्तीचे धागे आहेत ते पण इथे असे लपवून टाकायचे। त्यानंतर आता दुसरं जे पान आहे ते इथेच येईल लगेच, हे बघा। ही बाजू अशी खाली आहे तर इथेच जोडायचं आहे। इथून हे असं वरत घ्यायचं, बरोबर इथे मध्ये याप्रमाणे। पुन्हा तिथूनच काढायचं आहे। इथे तुम्ही एखादी अशी गाठ घालून पण घेऊ शकता की हलू नये यासाठी। त्यानंतर पुन्हा इथून घालायचं आणि पुन्हा तिथूनच आत घालायचं। 1-2दा हे धागे घातले की पुरे होतात, हे बघा। इथे 1-2 गाठी घालून घ्यायच्या। हे जास्तीचे धागे कट केले तरी चालतात, हे बघा याप्रमाणे। या 2 पानांच्या मध्ये बरोबर एक फूल येईल आणि तिथेच वर अडकवायला असेल याप्रमाणे। तर याप्रमाणे सगळी पानं आणि फुलं आपण याला शिवून घेऊया। आपलं पूर्ण तोरण विणून झालेलं आहे। हे तोरण 3 भागांमध्ये विणलेलं आहे। पानं, फुले आणि पाठीमागची पट्टी वेगळी विणलेली आहे। त्यामुळे करायला सोपं जातं, कंटाळाही येत नाही। करायला सोपा प्रकार आहे हा। तुम्ही तोरण म्हणून तर वापरू शकताच, पण याचबरोबर बॅकड्रॉप म्हणून सुद्धा ह्याचा तुम्ही उपयोग करू शकता। त्याचप्रमाणे रांगोळी म्हणून, हार म्हणून उपयोग करू शकता। असा 2-3 प्रकारे याचा वेगवेगळा तुम्ही उपयोग करू शकता। अगदी डिटेल व्हिडिओ याचा आहे, कुणालाही सहज विणता येईल आणि आशा आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।